मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ऑस्करला जाणारा तुमचा चित्रपट श्वास हा गेला आणि खूप नाव मोठं झालं. अगदी प्रत्येक सगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही चित्रपट केला, त्या चित्रपटाचंच नाव सगळ्या मीडियावरती तोच विषय झाला. परंतु तुमचा ऑस्करला गेलेला चित्रपट हे ज्यावेळेला तुम्हाला कळालं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? ऑस्करबद्दल असं खूप माहिती होतं, म्हणजे माहिती होतं फक्त की ऑस्कर म्हणजे काय असतो. कारण मी ऑस्करला जाणारे सिनेमा पाहायचो आणि आपला सिनेमा भारतातर्फे जातो ऑस्करला, ही बातमी किती मोठी आहे. बापरे, म्हणजे क्षणभर आम्हाला काय असं कळत नाही, आम्ही भिरभिरलो होतो तेव्हा. पण जेव्हा कळलं की ऑस्करमध्ये आपण सिनेमा आपण दाखवणार आहोत, ही केवढी मोठी जबाबदारी आहे. तर आणि तेव्हा कळलं की इतका खर्च येणार आहे सिनेमा तिथे. तर त्यावेळेला आम्ही माघार घेतली होती की आम्ही नाही जाऊ शकत. तर बाळासाहेब ठाकरेंना ही बातमी कळली, कारण त्यांनी नगरसेवक आमच्या इथले विनोद मुठाळकरांना पाठवलं आमच्या घरी आणि त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, का नाही जात ऑस्करला? म्हणजे नाही सर, आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे, तिथे खूप पैसे किती लागतात? म्हटलं कितीतरी लागतात, करोडो रुपये लागतात. बरं, साहेबांनी पाठवले मला विचारायला का नाही जात आहे. तर मी त्यांना उत्तर सांगतो तुमचं. आणि त्यांनी मला बोलावून घेतलं आमच्या टीमला, ऑस्कर म्हणणाऱ्या सगळ्यांना, आणि पहिला असा चेक हातात ठेवला, एक 30 लाखाचा पहिला, की हे 30 लाख तुमच्या ऑस्करसाठी आहे, जा ऑस्कर मिळव न मिळव पण सिनेमा तिकडे गेला पाहिजे कसंही करू. आणि तेव्हा त्या बाळासाहेबांच्या त्या शब्दाने आम्हाला मोठा आधार दिला आणि तिथून खरं ते सुरू झालं. आणि मग पुढे लोकांनी, संस्थांनी पैसा दिला आम्हाला आणि आम्ही जाऊन आलो. आम्ही तिथे यश नाही मिळालं मला, पण आम्ही तिथे खूप शो केले. अमेरिकेत 35 शो केले होते. तर एवढ्या लोकांसमोर आम्ही गेलो. फेस्टिवलमध्ये आम्हाला चांगला पुरस्कार म्हणण्यापेक्षा रेड कार्पेट एंट्री दिली होती, कारण लोकांना सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा तो होता आणि तो आमच्यासाठी प्लस पॉईंट ठरला. आणि आम्ही आलो आपल्या देशामध्ये परत, आणि जे उरलेले पैसे होते सामाजिक संस्थांना दान करून टाकले. म्हणजे महाराष्ट्र शासनाला तुम्ही 35 लाख रुपये दिले चित्रपट सृष्टीसाठी. बाकीची सामाजिक संस्था, कॅन्सर एड फाउंडेशन, टाटा कॅन्सर आणि अशा लोकांना आम्ही ते वाटून टाकले. त्याचा हिशोब डिक्लेअर केला. निळूभाऊच्या हस्ते तो कार्यक्रम केला. पण हे सगळं करताय तुम्ही, परंतु मला हेच कळतंय का सामाजिक, आता हे दातृत्व जे आहे, दातृत्व असावं, समाजाला न्याय द्यावा, समाजासाठी मदत करावी, तर हे बरेचसे गुण जे ते तुमच्यात दिसतात, जरी तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असला तरी. म्हणजे हे जे दातृत्व आहे ही पूर्वीपासूनच, पहिल्यापासूनच ही तुमची सवय आहे. फार पूर्वीपासून आहे. म्हणजे मी काही तशा लोकांमध्ये वावरलो असेल त्याचा परिणाम असू शकेल, किंवा माझ्या वडिलांची शिस्त, किंवा मी संघात जायचो लहानपणापासून, अजूनही माझ्या डोक्यात संघाचे विचार असतात. तिथे शिकलो असेल मी, असं मला वाटतं. ते माणूस म्हटला की या सगळ्या भावना प्रत्येकात असाव्यात लागतात असं मला वाटतं. कोण त्या बाहेर काढतो आणि त्याचा वापर समाजासाठी करतो, हा वेगळेपणा असावा लागतो, तो आपल्याच होता असं मला वाटतं. म्हणजे मला अजूनही कोणाची दया येते, मला बघवत नाही असं की आपण पण जगतोय, आपण मौज मजा करतोय, तर आपल्यातला एक भाग कोणाला तरी द्यावा, अशा वृत्तीने मी जगत आलेलो आहे. मला अजूनही लहान मुलांचे मृत्यू मला आवडत नाही. आपल्याकडे ते बऱ्याच प्रमाणात होतात, किंवा अनाथ होणाऱ्या महिला म्हणा किंवा मुलं म्हणा, त्यांचे हाल मला मागून नाही समजत मला. म्हणजे मी अशा संस्थांना अनेक वेळा मदती केलेल्या आहेत आत्तापर्यंत, अजूनही करत असतो. तर ही दानाची वृत्ती सगळ्यात असावी असं माझा आग्रह आहे. खरं तर की नुसता सिनेमामध्ये तसं काम करायचं आणि आव आणायचं हे नाही. आम्ही श्वास करून नुसते थांबलो नाही, तर श्वासच्या निमित्ताने आम्हाला एक चॅलेंज आलं समोर. एक तशी छोटी मुलगी कोकणातली, जिला मी दत्तक घेतलं. तिचे दोन्ही डोळे खराब झाले होते, तिचं ऑपरेशन करवलं, तिला 3 वर्ष जगवलं, तिच्या नावावर पैसे फिक्स केले, तिच्या वडिलांना मदत करून त्यांचं कर्ज फेडलं, इतकं सगळं केलं की तुम्ही नुसते हिरो असून काय अर्थ आहे ना? तुम्ही समाजाला काय दिलत का? तसं वागून दाखवलं का?
तर ही भावना खूप महत्त्वाची आहे. हे आपण शिकलं पाहिजे सिनेमा करताना असं मला वाटतं. खरं तर हे तुमची वाक्य किंवा तुमचे शब्द, तुमचं बोलणं जे आत्ता ऐकलं त्यातून निश्चितपणे अंगावरती शहारा येईल असं जे आहे ते तुम्ही जे करतायत किंवा जे हे अगदी मनातली आणि मानवता, माणुसकी ही तुमच्या माध्यमातून जपली जाते. तर हे खरंच म्हणजे खूप समाधान आमच्यासारख्यालाही वाटते. असंच काम तुम्ही भविष्यातही करत राहा. नक्कीच करणार, मी करतच राहणार आणि दुसऱ्यांना पण सांगणार करा. ओके, ओके. येस सर.